रामकृष्ण हरी नर्मदे हर। आज आहे 4 डिसेंबर 2025। आज आहे दत्त जयंती। आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 31वा दिवस आहे आणि आम्ही निघालेलो आहोत नारेश्वर या ठिकाणावरून। सकाळचे वाजलेले आहेत 6। तर चला बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते। नर्मदे हर। आज दत्त जयंती असल्या कारणाने प्रत्येक ठिकाणी या दुकानांमध्ये हार आहेत विकण्यासाठी आणि सुंदर असे हार आहेत बघा, गुलाबांच्या फुलांनी अगदी बनवलेले। नर्मदे हर। हा गजऱ्याने बनवलेला आहे। नर्मदे हर। परिक्रमावासी सकाळ सकाळी इथून दुकानातून खरेदी करतात, कोणाला चंदन, तुपवाती, माचीस। नर्मदे हर। सर्वांनी चाय प्रसादी घेतली आणि आम्ही निघालेलो आहोत पुढच्या मार्गाकडे। आणि आज सर्व महिलांनी केसामध्ये गजरा घेतलेला आहे लावायला। दत्त जयंती आहे, आज उपवास आहे आणि बाहेर गजरे विकायला होते, सर्वांनी लावले। मलाही एक दिला, मी लावला। तर निघालेलो आहोत पुढे आणि आता उजाडलेला आहे, थंडी पण फार जास्त पडलेली आहे। सकाळची वेळ आहे। काल या रस्त्याने खूप जास्त प्रमाणात गाड्या जात होत्या, धूळ उडत होती, पण सकाळ सकाळी गाड्या नाही आहेत। आता थोड्याच वेळात आम्हाला मैयाचा किनारा लागणार आहे। किनारा म्हणजे एकदम किनाऱ्यानं नाही, थोडासा लांबून जाणार आहोत। हे आहे नारेश्वर गाव आणि परिक्रमावासी या वाटेवरून चाललेले आहेत। बाकीचे काही परिक्रमावासी मागून येत आहेत। नर्मदे हर। वाटेला लागलो ना, अर्धा तास समोर पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर या बाबाजींनी चाय प्रसादासाठी हाक मारली। मा नर्मदा परिक्रमा सेवालय येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक परिक्रमावासींसाठी या ठिकाणी चाय प्रसाद आणि बिस्किटची सेवा देतात। नर्मदे हर। सर्व नर्मदा परिक्रमावासियांनी चाय प्रसादी घेतली आणि पुढे मार्गस्थ झालेला आहोत। सकाळचं निसर्गरम्य वातावरण आहे, हलकी थंड हवा सुटलेली आहे आणि आम्ही ज्या रस्त्याने चाललेलो आहोत तर दोन्ही बाजूने अशी दाट झाडी आहे। नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे। परिक्रमावासी सकाळ सकाळी त्या निसर्गरम्य वातावरणातून सिंगल लाईन पकडून अगदी शिस्तीने चाललेले आहेत। नर्मदे हर। आपल्यामुळे हे गाडीवाल्यांना त्रास होऊ नये म्हणून एक सिंगल लाईन सर्वांनी धरलेली आहे। डबलनी कोणी चालत नाही, ज्यांना जायचंय ते समोर ओव्हरटेक करून जाते गाड्यांचा अंदाज घेऊन। नर्मदे हर। सकाळी निघल्यापासून आता 6 किलोमीटर चालून आलेलो आहोत आणि चालून आल्यानंतर या पायांनाही विश्रांती देणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी सगळे परिक्रमावासी जे आहेत येणारे जाणारे पुढचे या ठिकाणी बसून जातात किंवा आत्ताच बसले होते काही परिक्रमावासी, तर आम्ही पण आत्ताच आलेलो आहोत। तर बसतोय थोडा वेळ, विश्रांती करतो आणि निघतो परत पुढे। इथे परिक्रमावासियांसाठी बालभोग आणलेला आहे बाबाजींनी पोह्यांचा। तर द्रोणमध्ये पोहे देत आहेत, सगळे परिक्रमावासी बसून त्याचा आनंद घेत आहेत। नर्मदे हर। बालभोग मध्ये आहे उपीट गरमागरम। नर्मदे हर। आम्ही बालभोग घेतला, उपीट खाल्लं आणि पुढे आलो। तर हा रस्त्याचा मार्ग सोडून आता आम्हाला किनाऱ्याचा मार्ग आहे। किनारा म्हणजे प्रॉपर किनाऱ्याने चालायचं नाही, तर किनाऱ्यापासून 50-30 मीटर असं अंतरावरती चालायचं आहे। तर आम्ही चाललेलो आहोत आता रोडचा मार्ग सोडून उजव्या हाताला। नर्मदा परिक्रमा मार्ग म्हणून या ठिकाणी छोटा बॅनर लावलेला आहे। सगळे परिक्रमावासी आहेत, निघालेले आहेत पुढच्या दिशेने। नर्मदे हर। नर्मदे हर। देरोली गावामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे आणि समोर आहे मैया आणि पुढे आल्यानंतर या ठिकाणी आश्रम आहे आणि आश्रमाचे इथे भोजनालय आहे।
तर परिक्रमावासियांसाठी त्यांनी अशा पद्धतीचा नाश्ता दिलेला आहे. चपाती जी आहे ती तेलात तळून चटणी लावून दिलेली आहे आणि शेव दिलेले आहे. परिक्रमावासी त्याचा आनंद घेत आहेत. नर्मदे हर. आश्रमाच्या इथे वानर सेना पण आहे, खात आहेत फुटाने. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. गवळण मावशीकडे केळ माकड आलेले. माकड आम्ही देरोली गावामध्ये बालभोग घेतला आणि पुढे निघालेलो आहोत. आता इथे आहे किनाऱ्याचा मार्ग, तर या किनारी मार्गाने पुढे जाणार आहोत मैयापासून. ते देरोली गावातली घर आहेत. घरमध्ये घर तुरीच्या शेंगा चालतात मैया. घरमध्ये घर पुढे आल्यानंतर असा हा सगळा चिखलाचा आणि मातीचा रस्ता लागलेला आहे, कारण मैयातून वाळू काढून नेतात. त्याच्यामुळे हा जो रस्ता आहे सगळा पूर्णपणे ओला झालेला आहे, चिखल आहे. घरमध्ये घर. तर आम्ही मैयाच्या किनारी एक सेवा देणारे बाबाजी आहेत. दरवर्षी या ठिकाणी ते सेवा देतात, तर आम्ही इथे थांबलेलो आहोत. सेवा दिली आणि सेवेसोबत ते या ठिकाणी दरवर्षी अंतरायची जी मॅट असती ती मॅट ते दरवर्षीप्रमाणे सगळ्या परिक्रमावास्यांना देतात. सर्वांना दिलेली आहे आणि ती सर्वांनी घेतलेली. परिक्रमावास्यांनी मॅट घेतलेली आहे. हम 2 दिन से राह देख रहे थे कब मिलेगा कब मिलेगा. मेरे पास स्टॉक नहीं है ना, इसलिए मैं किसी को बोलता नहीं हूँ. जिसका पटा हुआ है नहीं है उसे ही देता. नर्मदे हर. अभी मैं हे बघा सर्वांनी घेतली. पटा हुआ है तो ले जाइए. नर्मदे हर. सब ऐसा टेप लगा लगा के चल रहा है वो. कोई बात नहीं. मेरे को तो 10 दिन बाद मिला. पहले मला कुठे भेटला माहिती आहे. परिक्रमावासी आता वाढलेले आहेत आणि सगळेजण चाय प्रसादीसाठी बसलेले आहेत. आणि समोर खूप सुंदर असं बनवलेलं आहे चेअर टाकून, तिथून नर्मदा मैयाचं दर्शन घेण्यासाठी इकडे परिक्रमावासी विश्रांती करतायत. नर्मदे हर. ओ बाबा चहा द्या. नर्मदे हर. आम्ही सर्वांनी मॅट घेतली कारण खूप खराब झाली होती, फाटली पण होती. आणि पुढे निघालेलो आहोत. तर इथे मंडप ठोकलेला आहे, पुढे पत्र्याचं शेड आहे आणि झेंडी लावलेली आहे. परिक्रमावासियांना तिथे सेवा दिली जाते. आणि आता दर्शन घ्या नर्मदा मैयाचे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आम्ही आता ओठिया या गावामध्ये प्रवेश केलेला आहे. नर्मदे हर. गावाच्या आम्ही बाहेर पडलो आणि बाहेर पडल्यानंतर इथे पाण्याचं आहे तळ, खूप मोठं आहे वॉटर प्लांट. नर्मदे हर. जे आहे नर्मदा मैयाचं पाणी. वॉटर प्लांटच्या पुढे आलो आणि आता चाललेलो आहोत नवापुरा या ठिकाणी. नर्मदे हर. नर्मदे हर. आम्ही आता रस्त्याने पुढे चाललो होतो. सहज माझी नजर पडली त्या गुलाबांच्या बगीच्याकडे. खूप छान वाटतंय आणि फ्रेग्रन्सही हलका येतोय आणि लाल लाल दिसत, खूप छान वाटतंय बघायला. इकडे आहे सगळी तुरीची झाडी आणि इकडे आहे सगळा कापूस. नर्मदे हर. नर्मदे हर. नवापुरा गावात आम्ही आलेलो आहोत. गाव सोडलं की गावाच्या बाहेर मैयाच्या किनारी
मैयापासून 100-150 मीटर अंतरावरती एक आश्रम आहे, तिथे आम्ही जाणार आहोत। इकडं आहे ग्रामपंचायत कार्यालय आणि आता कपडे धुवायचे आहे तर मैयाच्या किनारे तिथे कुठंच दुकान नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही इथून साबण निरमा जे काय लागत असेल ते इथं दुकानातून घेणार आहोत। नर्मदे हर, नर्मदे हर। नर्मदे हर। दुकानातून इथून निरमा पावडर आणि साबण आणि शॅम्पू घेतलेला आहे। नर्मदे हर। बाबा आमच्या ऐकायला येत नाही, हा आता गेला ऐकून। नर्मदे हर। गाव सोडून आम्ही पुढे आलेलो आहोत। इकडे आहे नर्मदा मैया आणि 2 रस्ते जात, हा रस्ता जातो आश्रमाकडे, वरती आहे मंदिर। तर आम्ही आता आश्रमामध्ये चाललेलो आहोत दुपारच्या भोजन प्रसादीसाठी। आता वाजलेले आहेत 11, 11:15। नर्मदे हर, नर्मदे हर। दाजी भेटले बघा। नर्मदे हर दाजी। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। आम्ही आलेलो आहोत नवापूरच्या आश्रमामध्ये। काय परिक्रमावासी पुढे निघलेले आहेत। परिक्रमावाल्यांना काय कसं असतं, लगेच आयतं जेवण पाहिजे असतं। महाराजांनाही अंदाज कळला पाहिजे ना किती लोक येतात, काय येतात, त्याच्यानुसार त्यांना भोजन प्रसादी। बघितलं ना आता तुम्ही कसे तन करत गेले। आपणही कोणाच्या घरी गेलो की आपल्या घरी कोणी आलं तर पटकन थोडी जेवण तयार असतं। आम्ही बसतो आता इथे। भोजन प्रसादी झालेली आहे आणि परिक्रमावासी विश्रांती करतायत। दुपारची भोजन प्रसादी घेतली आणि निघालेलो आहोत पुढे। जशी ही माझी 4थी परिक्रमा आहे। 4ही परिक्रमेत मी या ठिकाणी दुपारच्या भोजन प्रसादीसाठी थांबण्याचा मला योग येतोय। तर इथे भोजन प्रसादी घेतली आणि आम्ही आज पुढे जाणार आहोत। आमच्या सोबत ज्या आहे शिल्पा मैया रांजणगावच्या, मावशींना आज पंगत द्यायची आहे दत्त जयंतीची, त्याच्यामुळे आमचा सर्वांचा असा विचार चालू होता की आश्रमात थांबू थोडंसं लवकर आणि त्या ठिकाणी पंगतही देता येईल आणि आम्हाला सेवा करण्याचाही योग येईल। तर चला जाऊ। नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरून आम्ही आता चाललेलो आहोत। तर आता पगदंडी वाट आहे आणि खाली हा पूल होता, तर हा पूल जो आहे तो तुटलेला आहे, खाई आहे खाली आणि इथून आम्ही चाललेलो आहोत। नर्मदे हर। खाली लोखंड आहे, एकमेकांना येताना सांगून या, हे लोखंड आहे खाली, पाय हे होईल। नर्मदे हर, नर्मदे हर। पुढे आल्यानंतर मैयाची वाळू आहे इथे बघा, चालण्याची गरज नाही, एवढीशी मऊ सूत वाळू आहे। नर्मदे हर। आम्ही आता मैयाच्या किनाऱ्यावरून चालायला सुरुवात केलेली आहे। खूप छान वाटते माईच्या कडेने झालायला। नर्मदे हर। आई सोबत असल्यावर आपल्याला कुठल्याही प्रकारची चिंता नसते, तसं मैया आहे सोबत आता, खूप छान वाटते। नर्मदे हर। नर्मदे हर।
मैयाच्या किनाऱ्यावरून चालत असताना मैया आता थोडी आमच्यापासून दूर आहे आणि अशा पद्धतीचे चढ उताराचे रस्ते आहेत. जे कदाचित जे कोणी दसऱ्याला आला असेल त्यांना हे पाणी लागलं असेल, पण सुकलेलं आहे आता पाणी. वरती लागलेलं आहे चढ. नर्मदे हर नर्मदे हर. ऊन झालंय दुपारचं कडक, खालून माती तापलेली आहे. नर्मदे हर. बघा भाबळीच्या झाडाची सावली एवढीच पडली, 3च लोक ते 2 लोक बसू शकतात. मी म्हटलं माहिले समोर जाऊन मोठं झाड पाहून म्हटलं चालतो पुढं. आम्हालाही भेटलेले आहे बाबळीच्या झाडाखाली सावली. आम्ही थोडा वेळ बसतो आता. आम्ही इथे बाबळीच्या झाडाखाली बसलेलो आहोत. थोडी थोडी जेवढी सावली भेटेल त्या त्या सावलीच्या दिशेने आम्ही बसलेलो आहोत. काटे खाली नर्मदे हर नर्मदे हर. निघालेलो आहोत पुढे. थोडा वेळ विश्रांती केली आणि आता चाललेलो आहोत. दुपारचे 2 वाजलेले आहेत. कडक ऊन आहे. परिक्रमावासी मागून येत आहेत. पगदंडी मार्ग आहे. शेजारी मैयाचा किनारा आहे. मस्त सगळेजण रमत गमत चाललेले आहेत भजन करत. नर्मदे हर. पुढे हा रस्ता आहे, थोडासा उंचावरती आहे. एकदमच चढ आहे आणि वजन आहे, त्याच्यामुळे चढताना थोडस रिस्की आहे. अजय तू वर जाऊन तिथे थोडं पुढे गेलं फक्त नर्मदे हर. दंडक खूप घसरंड आहे. क्रमावशी आहे. चढून येत आहेत वरती. दिसायला जरी सोपं असलं तरी चढायला अवघड आहे. ती छोटी बिल्डिंग दिसते, तिथून आम्ही आता आलेलो होतो. जवळजवळ 5 किलोमीटर पुढे आलेलो आहोत. वरती असा सपाट रस्ता आहे. मैया नर्मदे हर. तहान लागलीत आता आणि घसा कोरडा पडलाय. पाणी पण जवळ नाहीये. मैया लांब आहेत. कुठंतरी पाणी भेटलं पाहिजे आता. वरचा चढ चढून आलो. परत अशी वाट भेटलेली आहे. पगदंडीच आहे, पण थोडीशी झाडाझुडपातून असणारी. ऊन जरा जास्त कडक आणि त्यातनं ही वाळू तापली ना, त्याच्यामुळे अजूनच चेहऱ्याला असं जळजळ होते. नर्मदे हर. लाजाळ माझं लाजाळ. सोडू नका मैया. लाजाळू येते. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. तर अशा प्रकारचा रस्ता आहे काठाकुटांचा. नर्मदे हर.
नर्मदे हर. आम्हाला वरून हाक मारत आहेत की वरच्या रस्त्यातून या, खाली रस्ता चांगला नाही. तर वरती चाललेलो आहोत. कदाचित वरती घरं असावीत किंवा एखाद्या माताजी आलेले असतील किंवा बाबाजी आलेले असतील गुरं चरण्यासाठी. बघा नर्मदे हर. नर्मदे हर. पुढे वाट थोडीशी खडतर आहे, त्याच्यामुळे हे बाबाजी गुरं चारणारे ते इथं थांबलेले आहेत वाट दाखवण्यासाठी सगळ्या परिक्रमावाल्यांना की इथून जा म्हणून तुम्ही. नर्मदे हर बाबा. बघा काशी वाट आहे. गवळण मावशीने साडीवरती खवलीत आता. उधर से भी रास्ता आहे ना, ते म्हणतात इथूनच जाणार वरून फिर, ती खालून नाही बोलतात ते. नर्मदे हर. वरती चढतायत आता मैया. बाकीचे खाली थांबलेत. परिक्रमा अशी चढून येतात वरती आणि इकडे दुसऱ्या वरती चढतायत मैया. नर्मदे हर. नर्मदे हर. तर बघा आजीने आमच्या माईला आणलेलं आहे. मला आणताच आलं नसतं, मी भरभरा खाली गेले असते. आजीचं वय जरी झालंय तरी फक्त आकडा वयाचं झालाय, पण आजी अजून तरुण आहे. अजून तिकडं परिक्रमाशी वरती वाढतायत, बाकीचे इकडे येऊन बसलेले आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. आले ते एकमेकांचा हात धरून. वरती चढून आलो आम्ही आणि बसलेलो आहोत तिथं झाडाखाली. थोडासा चढाव जरा डेंजरच होता, म्हणजे कसं डायरेक्ट सरळ होता, असं थोडं असं पण लवंत म्हणजे काय म्हणतात थोडासा चढण्यासारखा असा मार्ग नव्हता, डायरेक्ट सरळ होता. आणि पाठीमागं बोज आहे, जर सटकलं तर डायरेक्ट खानवटीला मार लागत होता, तोंडाला मार लागू शकला असता. त्याच्यामुळे सगळेजण एकमेकांचा आधार घेऊन हातात दंडक हातात घेऊन आलेले आहेत. परिक्रमावासी बसलेले आहेत का इथे. नर्मदे हर. थोडा वेळ विश्रांती केली आम्ही आणि पुढे निघालेला आहोत या एरंडाच्या शेतीतून. परिक्रमावासी येत आहेत. नर्मदे हर. शेतीची वाट सोडली आणि कच्च्या मार्गाने पुन्हा निघलेलो आहोत. रस्ता चुकले का नाही चुकले माहित नाही, फक्त वाट चालली त्या दिशेने आम्ही चाललोय. कारण इथं कुठल्याही प्रकारचं काही झेंडी निशाणी काहीच लावली नव्हती. फक्त जी वाट जास्त रुळली ती समजायचं की या ठिकाणाहून जास्त परिक्रमा असे गेले. नर्मदे हर.
एवढी प्रचंड लागली होती, कुठंच पाणी भेटत नव्हतं आणि भेटलं तर बघा किती ताजं ताजं पाणी भेटले. हे बघा सगळे परिक्रमावासी पाण्यासाठी व्याकुळ झालेत. पाणी दिसलं की सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक स्माइल आलेली आहे. नर्मदे हर. आमच्या मैया बघा पाणी देण्यासाठी थांबलेले आहेत. पोलीस बाबा मस्तपैकी तोंड धुत आहे. ज्योती मैयाने पाणी घेतलेलं आहे. घरी असं कुठं पाणी चाललं तर आपण म्हणतो नको प्यायला, बिसलरीचं पाणी पाहिजे. सर्दी होईल, खोकला होईल, ताप येईल. सगळेजण आता पाणी पितात. कुठली सर्दी नाही, ना खोकला नाही, ना ताप नाही, ना काहीच नाही. नर्मदे मस्तपैकी आता थंडगार बोरचं पाणी पिलेलं आहोत. ताजं ताजं पोट भरलं, मन भरलं. निघलोय आता पुढे. आम्हाला वाटलं होतं वाट चुकली, पण शेतात पाणी धरणारे जे होते काम करणारे त्यांना विचारलं, ते म्हणले नाही योग्य रस्ता आहे, जा. निघलोय पुढे. आता वाजलेले आहेत 3:30 पावणे 4 आणि सुरासामाल या गावामध्ये आम्ही आलेलो आहोत. मगाशी म्हणल्याप्रमाणे आम्ही जरा लवकर थांबून येणार आहोत, कारण की शिल्पामाई यांची आज पंगत आहे दत्त जयंतीनिमित्त. सुरासामल गाव. सुरासामल गावामध्ये आलो. बाबाजींनी आम्हाला इथे हा हॉल दाखवला, पण आम्ही तिकडेच मंदिराकडे आसन लावलं. आम्हाला आधी वाटलं की मंदिर आहे आणि योगायोग असं आहे की वरती तुम्हाला मंदिराचे दिसत असेल दत्तांचं या ठिकाणी मंदिर आहे, म्हणजे सुवर्ण योग आलेला आहे. या बाबांनी मला 4 ठिकाणी हॉल दाखवले कुठं थांबायचं ते. आम्हाला वाटलं पहिल्यांदा की गाव आहे इथं, म्हणजे मंदिर आहे, मंदिरात 4-5 आसनं होते. आम्हाला वाटलं इथेच थांबायला लागत असेल, म्हणून आम्ही 5 किलोमीटर पुढे जाणार होतो, पण बाबांनी सांगितलं मोठा हॉल आहे, चला जाऊन या. हे बघा हे 2 जण आहेत बाबाजी. गाईड करतात मला कुठे काय कसं आहे काय. एकदम व्यवस्थित आणि योग्य मार्गदर्शन करतात. मंदिराच्या पाठीमागची जागा आहे ही. इकडे बघा आमच्या माताजींना सांगायला सुद्धा लागत नाही की इथं कपडे धुवायला बरोबर शोध काढून धुतात. आणि इकडे टॉयलेट बाथरूम आहे. हाँ ठीक है, हे बघ वो धोने का है. हाँ नर्मदे हर. नर्मदे हर. आताच कपडे धुतली आणि वाळायला टाकलेली आहे. आणि इकडे भजन सुरू आहे आज पौर्णिमेनिमित्त. तर आम्ही इथे आसन लावलेलं आहे सर्वांनी. आणि आपल्यासोबत जे बाबा आहेत निकम बाबा, त्यांचे घरचे भेटायला आलेले आहेत. त्यांनी आम्हाला मस्तपैकी चटणी चपाती आणली होती, आम्ही खाल्ली ती. आता इकडे चालू आहे गुजराती पद्धतीचं भजन. नर्मदे हर.
आम्ही भजन ऐकलं, थोडंसं ते वाजू लागलो. काय म्हणत होते ते काय माहीत नव्हतं, फक्त कानाला व्यवस्थित वाटलं, चांगलं वाटत होतं म्हणून बसलो होतं. आपल्याकडं कसं टाळ असतात, यांच्याकडे चिपळ्या असतात, त्या चिपळ्या वाजवल्या. आता थोडा वेळ मी बसते, आराम करते. 5 वाजलेले, 10-15 मिनटं बसते, फ्रेश होते आणि मग आम्ही लागू कामाला, म्हणजे भोजन प्रसादी बनवायला. आम्ही आता बसलेलो आहोत आरतीसाठी आणि सगळे परिक्रमावासी जे आहेत ते सज्ज झालेले आहेत आरती करण्यासाठी. पूजाही मांडलेली आहे आणि आता थोड्याच वेळात आरती करून घेतो. इकडे स्वयंपाक बनवायला सुरुवात झालेली आहे आणि आपल्या सगळ्या मैया आहेत. पीठ मळले मस्तपैकी तेलामध्ये आणि चपाती करणं सुरू आहे आपल्या घरचं सारखी. बघा, महाराष्ट्रीयन पद्धतीने चपाती. सगळा गोंधळ उठलाय मध्ये. इकडे माई बसलेला आहे चपाती भाजण्यासाठी. इकडे चालू आहे तयारी कोथिंबीर चिरण्याची. मिरच्या चिरून झाल्यात. बाबांनी भातासाठी पातेलं ठेवले. आजी बघा चपात्या करतायत. तिकडे माई बसलेल्या आहेत चपात्या भाजण्यासाठी. तेल लावून चपात्या चालल्यात आज चमचमीत चांगल्या. नर्मदे नर्मदे हर. आजची जी पंगत आहे त्या आपल्या सर्वांच्या लाडक्या पुणे जिल्ह्यातील रांजणगाव मधील शिल्पा मावशी शेळके यांनी आज दत्त जयंतीनिमित्त, मी सकाळी म्हणलं होतं आणि मगाशी म्हटले होते की त्या म्हटलं होतं की दुपारी ज्या ठिकाणी आश्रम सापडेल किंवा दुपारनंतर जे आश्रम सापडेल त्या ठिकाणी आपण आज पंगत देणार आहोत. तर शिल्पा मावशींच्या तर्फे आज सगळ्या नर्मदा पायी परिक्रमावासियांसाठी ही पंगत ठेवलेली आहे आणि आज पंगतीमध्ये भोजन प्रसादीसाठी आहे. भोजन प्रसादीमध्ये आहे पनीर वाटाण्याची भाजी, या ठिकाणी आहे व्हेज पुलाव, आपले महाराष्ट्रीयन पद्धतीने चपाती, भाजलेला आणि स्वीटमध्ये आहे श्रीखंड. मावशींना आज वेगळीच पंगत द्यायची होती कारण नर्मदा खंडा जशी परिक्रमा सुरू केली तसं परिक्रमावासियांना हा मेनू कुठेच भेटलेला नव्हता. तर सर्वांनी त्यांना एक थोडीशी आयडिया सुचवली आणि त्यांच्यामुळे आज सगळ्या परिक्रमावासियांना अशी सुंदर असं भोजन प्रसादी भेटणार आहे. नर्मदे हर. दत्त जयंतीनिमित्त त्यांना अन्नदान करायचं होतं आणि तो आज योग आलेला आहे. नर्मदे हर. अजून एक दुसरा मेनू ऍड झालेला आहे तो म्हणजे कढी आहे. नर्मदे हर. भोजन प्रसादीनंतर ताट धुण्यासाठी परिक्रमावासियांची गर्दी आज तरी कमी आहे. रात्री झोपताना परिक्रमावासियांची गडबड बघा. सामान काढायचं असते सकाळीसाठी.